सो घरामध्ये एक नवीन मेंबर आला आहे, वॉशिंग मशीन. त्याच्यामध्ये हे सॅमसंगची वॉशिंग मशीन आहे, इको बबलवाली. ही मी विजयसेल्समध्ये घेतले. 7 kgची आहे, लोन बेसिसवर घेते. EMI ॲक्च्युली टोटल कॉस्ट होती 22,000 आणि जुनी मशीन देऊन त्याचे 700 रुपये मायनस करून तर 18,800ला मला हे पडले. त्याचे जाऊन पेमेंट वगैरे DP वगैरे देऊन आता मला EMI 8 महिन्याचं EMI वॉशिंग मशीन मला पडले. त्याच्यामध्ये आता त्यांनी सर्विस दिली आहे, घरी आणून दिले मशीन. तसं सगळेच देतात. मशीन आणून दिले आणि कनेक्शन पण करून दिले. कनेक्शन हे नळला कनेक्ट करून दिले. त्याच्यामध्ये आता ह्याचं ऑपरेटिंगसाठी इंजिनियर आला होता आणि त्याने सांगितलेले इन्फॉर्मेशन थोडी स्टार्ट केली. त्यानंतर मग त्याला व्हिडिओ कॉल करून त्याच्याकडून बाकीचं नॉलेज गेन केलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला काय करायचं आहे की ही फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणजे ही काय करणार, वॉश करणार आणि काय म्हणतात धुते पिळते. ये धोती साफ करते, कपडे सुकाती है. अच्छा, मग त्याच्यामध्ये ते बटन चालू करून पाणी फक्त आपल्याला काय करायचं आहे, कपडे टाकायचं आहे, डिटर्जंट टाकायचं आहे आणि पाण्याचं कनेक्शन देऊन ठेवायचं आहे. पाणी तुमचं एंडपर्यंत चालू असलं पाहिजे, म्हणजे त्याला केवढं पाणी पाहिजे तर तो घेणार आणि त्याप्रमाणे तो क्लीन करणार कपडे. त्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही कपडे टाकले, डिटर्जंट टाकलं, कनेक्शन चालू केलं, पाणी चालू केलं, त्यानंतर हे स्टार्टचं बटन आहे, त्यानंतर हे प्ले आणि पॉजचं बटन आहे. स्टार्टवर क्लिक केल्याच्यानंतर लगेच प्लेचं बटन केल्याच्यानंतर म्हणजे ते सेटिंग चालू होते. त्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवायला गेलं तर हे असं मेन स्विच चालू करून हे पॉवरचं बटन चालू केलं, त्यानंतर प्ले. त्याच्यामध्ये 1 इंडिकेट होतं. 1 हे याचं आहे नॉर्मलचा, आपले डेली कपडे धुवायचे असतात ना ते. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद दुसरे जीन्स टाकू शकता आणि बाकीचे कपडे टाकू शकता. क्विक वॉशमध्ये तुमचे काय, आता तो जो इंजिनियर होता तो बोलला की क्विक वॉशमध्ये तुम्हाला ते डेलीचे कपडे पण टाकू शकता. पाणी ते फास्ट फॉरवर्डमध्ये होणार. आणि हे डिलाईट आहे, डिलाईटमध्ये नॉर्मल सॉफ्ट कपडे असतात ते. हे बेडिंग आहे, बेडिंगमध्ये बेडेस म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्लँकेट्स वगैरे. आणि हे जीन्स आहे. एनर्जी सेविंगमध्ये तो बोलला की तुमचे जे सॉफ्ट कपडे असतात, नॉर्मल कपडे असतात आणि जे तुम्ही कधी फंक्शनला वापरतात ते कपडे धुवायचे. रिन्स अँड स्पिनमध्ये कपडे क्या बोलते हैं वो, सुखाने के और धोने के नहीं, म्हणजे तुम्ही ऑलरेडी धुतले असतील ना तर ते फक्त हे करायचं, रिन्स करायचे आणि स्पिन करायचे बस. आणि इको टॅप क्लीन म्हणजे तुम्ही किती 2 महिन्याने किंवा ते क्लीन करायचं असतं. म्हणजे तुम्हाला असं इंडिकेट होणार इथे की खराब झालं आहे. तर हे जे टर्बो ड्रम आहे ना, हा जो आहे ना, हा क्लीन करण्यासाठी एक लिक्विड आहे. ते लिक्विड घ्यायचं आहे, ते लिक्विड टाकून ते क्लिनिंगला टाकायचं. आणि इथे डिटर्जंटचं कंपार्टमेंट आहे. हे जे बबल्स आहेत ना, इको बबल्स, इथे डिटर्जंट टाकलं ना की पाणी तो मशीन घेणार आणि इथून जे बबल्स तयार होतात, फेस येणार, फेस, आणि तो फेस कपड्यांमध्ये जाऊन कपडे वॉश होणार. या साईडला जो कंपार्टमेंट आहे तो बोललं की हे ते कम्फर्ट वगैरे असतं ना, आपण हे टाकतोच कपड्यांना सुगंध येण्यासाठी, अजून ते कडकपणा येण्यासाठी टाकतो. आता ह्याच्यामध्ये सांगते पुढचं काहीतरी वाजलं मी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हे फंक्शन हवं असेल तर मग 1 नंबर, आणि जर नको क्विक वॉश हवं असेल तर सेकंड, असं आपण प्रेस करू शकतो नंबर्स. म्हणजे आपण याने कमांड देऊ शकतो, चेंज करू शकतो. आता इथे टोटल 8 फंक्शन्स आहेत, मग 8 पर्यंत ते. अच्छा, ते इकडं नाही, मग 7पर्यंतच आहे. त्यानंतर हे
हे तो बोला की यूज करू नका, कारण ते टायमर वगैरे सेट होतं, मग तेव्हा मशीन स्टार्ट वगैरे होणार. जर तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल आणि तुम्ही सांगाल 4 वाजता कपडे धुवू, तर मग ते कमांड देऊन ठेवले, तर मग तिथपर्यंत इलेक्ट्रिसिटी वाया जाणार. आणि हे फंक्शन आहे, म्हणजे तुम्हाला जर रेन करायचं आहे, स्पिन करायचं आहे, ते आता मी काहीतरी बटणं थांबून ठेवले, ते मी व्यवस्थित करून ठेवते. 8 नंबर पण आला आहे. आता 1 नंबर म्हणजे नॉर्मलवर करून ठेवलं आहे. आता मी जेव्हा कपडे टाकणार तेव्हा तो नॉर्मलवर वॉश करेल. आणि ह्याच्यात एक कमाल आहे की तुम्ही कपडे टाकले, सर्फ टाकला, ठीक आहे, सर्फ तुमचा जो टाकला त्याच्यानंतर मग तो इथे इंडिकेट करतो की किती वेळ लागणार आहे. नंतर मग पाणी घेऊन तो मग ते स्टार्ट करतो. ते डायरेक्ट कपडे धुते, साफ करते, सुखाते भी, ते धुते, साफ करते, कपडे भी सुखाते. ते आता ही आम्ही नवरी आणली आहे. त्या नवरीला आता आम्हाला माझे पप्पा बोलायचे की नुसती नवरी आणून चालत नाही, तिला टिकली लागते, पावडर लागते, नथ लागते, साडी लागते. तसं आता ही वॉशिंग मशीन आम्ही आणली आहे. आता तिला वरती एक कवर लागेल, ते धुवायसाठी ते वॉश लागेल. कवर म्हणजे ह्याचं प्रोटेक्शन होईल ना थोडा. आणि खाली स्टँड लागेल. ते आता तो बोलला इंजिनियर की आपको चाहिए तो बोल दो, मैं डिस्काउंट में दूंगा. त्यांचा डिस्काउंट म्हणजे माहिती असतं आपल्याला काय. ठीक आहे. ओव्हरऑल अशी आहे वॉशिंग मशीन, जे की मला पडली 18,800ला. सगळं डिडक्शन वगैरे करून, डिस्काउंट वगैरे देऊन. ॲक्च्युली हे मध्येच घेतले मी, सावती घेतली. आता काय करा. आता त्याच्यामध्ये मला EMI किती पडणार, 1,888चा, आणि तो 8 महिन्याचा EMI आहे. आणि डाऊन पेमेंट माझा 4,301 समथिंग काहीतरी होता, तो द्यावा लागला. आणि त्यांचे सर्व्हिस चार्जेस काय म्हणजे ते बोलले टायअपचं असतं चार्जेस वगैरे ते सगळं. आणि विजय सेल्स म्हणून मी आधी पण TV पण घेतला होता, तो चांगला आहे अजून तरी. आणि आता हाही बघू किती वर्ष चालते. त्यांची वॉरंटी तर आहे. हे 5 स्टार सेविंग गाईड आहे. म्हणजे 5 स्टार म्हणजे तेवढी आपले इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम कमी करतं, म्हणजे बिल कमी येईल. त्याच्यामध्ये जे डिटेल्स ते दिले आहेत, टॉप लोडेड आहे, 7 kgची आहे ही. आणि वॉटर कन्झ्युम 19.3 लिटर आहे. आणि काय सांगायचं राहून गेले का, अशी आहे मग वॉशिंग मशीन. याच्यामध्ये ते ना तुम्ही जर हे फंक्शनमध्ये केलं ना, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वॉश करायचं असेल, रिन्स करायचं असेल, स्पिन नाही करायचं असेल, किंवा रिन्स करायचं आहे, स्पिन करायचं आहे, वॉश नाही करायचं आहे, ते तुम्ही कमांड देऊ शकता. पण नॉर्मली आपण ना नॉर्मलवर ठेवायचं आणि प्ले बटन दाबून टाकायचं. कारण कसं आहे माहिती आहे, आपल्याला धुवायचं पण आहे, सुकवायचं पण आहे. आणि रिन्स म्हणजे काय करतो तो, हे करतो खंगाल ना, म्हणजे आपल्याला कशी समजते असं आहे, स्वच्छ नाही झालं. मग ते आपण नॉर्मली बादलीमध्ये खुन्नस पिळी काढत असतो ना, ते करतो. वॉश, रिन्स अँड स्पिन, अशा प्रकारे ते मशीन आहे. मी तुम्हाला यूज कशी करायची ते पण दाखवलं असतं. बट आता ते पाण्याचा फोर्स, रात्रीचं पाणी आमच्याकडे येतं ना 9 वाजता, 8:30 वाजता वगैरे, तेव्हाच करणार. कारण काय माहिती आहे की जेव्हा ही ते नळ आपण चालू करतो, आपल्याला स्पीड तर नॉर्मल वाटतो, पण जेव्हा आपण नळ चालू करतो ना, तेव्हा जो इथून जो पाणी या सिस्टममधून जे येते ना पाणी, त्याचा स्पीड म्हणजे कमी असतो. म्हणजे जरी स्पीडने पाणी येत असलं तरी तो इथे देणार कमी असतो. त्याच्यामध्ये म्हणून मग आम्ही आता अजून तरी रिस्क नाही घेतले, जेव्हा पाणी येईल तेव्हाच करतो. आणि हे जे आतमधलं जे लुक आहे ना, हे असं वाटतं की डायमंड आहे की काय. तो डायमंड आहे तो महंगाई पडेगा का आम्ही ह्याच्यामध्ये ही
स्टँडलेस स्टीलचं असं हे टर्बो ड्रम आहे. ह्याच्यामध्ये ते असं स्पिन होणार. इथे कपडे धुतले जातात ना. आणि या इथे हे जे असतात धागे वगैरे ते आपण हे काढून हे क्लीन करू शकतो. इथे ओपन करून त्याच्यामध्ये सगळं ते साचणं ते क्लीन करायचं. पाण्याने धुवायचं किंवा जास्त अडकलं असेल तर ब्रशने क्लीन. कोण अशी आहे वॉशिंग मशीन.